Start. So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये जो आपण टॉपिक टीच केला होता त्यामध्ये कॅपिलरी ट्यूब जेव्हा आपण लिक्विड मध्ये काय करत होतो, प्लेस करत होतो. कॅपिलरी ट्यूब कशामध्ये प्लेस करत होतो आपण? लिक्विड मध्ये. किंवा कॅपिलरी ट्यूब आपण डीप करत होतो लिक्विड मध्ये. तर लिक्विड काय होत होता? राईज होत होता. लिक्विड काय होत होता? राईज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. आज काय करणार आहे आपण? कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब. कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब which when it can be deep inside the liquid, and after that when it can be moved when it can be moved in upward direction. पहिले काय केली? डीप केली. डीप केल्याबरोबर जेव्हा ते आपण मूव्ह करू कोणत्या डायरेक्शननी? अपवर्ड डायरेक्शननी. तर लिक्विड लेवल राईज होणार का फॉल होणार? लिक्विड लेवल काय होणार आहे? फॉल होणार आहे. लिक्विड लेवल इज फॉल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. कारण आजचं जे आपलं डेरिवेशन आहे ते कॅपिलरी ट्यूब राईज, कॅपिलरी ट्यूब लिक्विड लेवल राईज साठी नाही आहे. तर कॅपिलरी ट्यूब लिक्विड लेवल कशासाठी आहे? फॉल साठी. तर जेव्हा लिक्विड लेवल फॉल होत असणार बरोबर, तर ते फॉल का बरं होते? म्हणजे कोणत्या पॉइंटचं प्रेशर हे आपलं जास्त असणार ऍज कम्पेअर टू अनदर पॉइंट. हे आपल्याला आज काय करायचं आहे? एक्सप्लेन. ओके, बघा आता सेम डायग्राम ड्रॉ राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली जी डायग्राम आपण प्रीवियस लेक्चरला ड्रॉ केली होती सेम डायग्राम. हा आपला कॅपिलरी ट्यूब. आता हा कोणता शेप झाला सांगा मला? कॉन्वेव का कॉन्व्हेक्स? कॉन्व्हेक्स. का बरं कॉन्व्हेक्स? आता कारण आपण कॅपिलरी ट्यूब काय करत आहोत? मूव्ह करत आहोत इन अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शन जर मी कॅपिलरी ट्यूब मूव्ह केला तर लिक्विड लेवल काय होते? फॉल. कॅपिलरी ट्यूब जर डीप केला तर लिक्विड लेवल काय होत असते? राईज. काल जो आपण टॉपिक टीच केला त्या टॉपिक मध्ये लिक्विड लेवल हे काय होत होती? आपली राईज होत होती. लिक्विड लेवल काय होत होती? राईज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. आजचा जो आपला टॉपिक आहे या टॉपिक मध्ये लिक्विड लेवल काय होत आहे? फॉल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. तर ती फॉल का बरं होत आहे ते आपल्याला एक्सप्लेन करून दाखवायचं आहे. काल लिक्विड लेवल आपण राईज प्रूफ करून दाखवलं होतं. लिक्विड लेवल काय प्रूफ करून दाखवलं होतं? राईज. तर लिक्विड लेवल राईज होण्यासाठी डी पॉइंट वरचं प्रेशर काय होतं? जास्त ऍज कम्पेअर टू पॉइंट बी. प्रेशर डी वर आणि बी वरच अप्लाय होऊ शकते, ए वर आणि सी वर नाही. रिझन? कारण ए आणि सी पॉइंट कशामध्ये आहे? ऍटमॉस्फिअर मध्ये. त्यावर प्रेशर अप्लाय होणार आहे का? नाही. जर डी वरचं जर प्रेशर जास्त असलं बी पेक्षा, इथं जर प्रेशर असलं, कुठं प्रेशर असलं? डी वर. डी वर जर मी प्रेशर दिलं तर लिक्विड अशी जाणार? यस ऑर नो? कोणत्या पॉइंटवर प्रेशर दिलं? डी वर जर असं प्रेशर दिलं तर लिक्विड लेवल काय होणार? राईज. आणि बी वर जर प्रेशर दिलं, बी वर काय दिलं? प्रेशर, तर हे लेवल वाढणार. बी वर प्रेशर दिलं तर लेवल कोणती वाढणार? आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. मग बी वर प्रेशर दिलं तर कॅपिलरी ट्यूब मधली लेवल काय होणार? कमी. आणि आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब मधली लेवल काय होणार? इन्क्रीज. समजत आहे का? म्हणजे आज मला काय प्रूफ करून दाखवायचं आहे? पीबी ग्रेटर दॅन पीडी. आणि जेव्हा एमसीक्यूज मध्ये क्वेश्चन विचारल्या जाणार तेव्हा सुद्धा लक्षात ठेव जा, लिक्विड लेवल काय? राईज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. लिक्विड लेवल राईज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब तेव्हा कंडिशन काय असते? पीडी ग्रेटर दॅन पीबी. अँड लिक्विड लेवल फॉल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब तेव्हा कंडिशन पीबी ग्रेटर दॅन पीडी. इज दॅट क्लिअर? फर्स्ट राईट डाउन द क्वेश्चन. Explain the
fall of liquid level. Explain the fall of liquid level inside the capillary tube. Explain the fall of liquid level inside the capillary tube. And draw this diagram fast. करणार आहोत. A point, B point, C point, D point ची काय करू आपण आता एक्सप्लेनेशन करू. बराबर. Write down first. Consider a capillary tube. Consider a capillary tube it can be dipped into a liquid. Consider a capillary tube. It can be dipped into the liquid and moves in upward direction Therefore, liquid level inside the capillary tube. Therefore, liquid level inside the capillary tube is fall. And convex shape is formed. Liquid level is fall and convex shape is formed as shown in figure. Convex shape is formed as shown in figure. दिलं बेटा? Convex shape is formed as shown in figure. Okay. सेम आहे. त्यामध्ये आपण काय लिहिलं होतं? Liquid level is rise and concave shape is formed. As liquid level is fall and convex shape is formed. Again, consider 4 points. Next point लिहा. Consider 4 points A, B, C and D. A, B, C and D. त्यानंतर again let point A. हा सांगा कोणी पॉइंट ए चं काय अर्थ आता? पॉइंट ए बद्दल काय लिहू आपण? बघा. The point A is above the convex shape. Point A is above the inside the capillary tube. त्या बघा. A convex shapeच्या वर आहे. A point convex shapeच्या वर पण capillary ट्यूबच्या आत. B point convex shapeच्या below. A point convex shapeच्या above. A point convex shapeच्या above inside the capillary tube. B point convex shapeच्या below. Convex shapeच्या below inside the capillary tube. Is that clear? C above the plane surface. हा कोणता सरफेस आहे? Above the plane surface outside the capillary tube. D below the plane surface outside the capillary tube. Yes or no? सेम आहे. जे आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पॉइंट कन्सिडर केले होते सेम पॉइंट आहे. सेम स्टेटमेंट आहे. फक्त चेंज कुठे आहे? कॉनकेव कॉन्वेक्स. कालचा टॉपिक कोणता होता? कॉनकेव. आज कॉन्वेक्स. राईट डाऊन. लेट पॉइंट ए मध्ये लिहा आधी. द पॉइंट A is above the convex shape. Above the convex shape
inside the capillary tube. Above the convex shape inside the capillary tube. त्यानंतर लिहा विद्यार्थी मित्रांनो पॉइंट बी. पॉइंट बी लिहा. The point B below the convex shape. The point B below the convex shape inside the capillary tube. Inside the capillary tube. त्यानंतर पॉइंट सी. पॉइंट सी लिहा. The point C above the plane surface. The point C above the plane surface outside the capillary tube. And last, point D. The point D below the plane surface outside the capillary tube. Below the plane surface outside the capillary tube. ओके, चला बोर्डकडे लक्ष द्या सर्वांनी. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो थोडं केअरफुल लक्ष द्या. 4 पॉइंट आपण काल सुद्धा कन्सिडर केले होते. त्यानंतर आपण पीए, पीबी, पीसी, पीडी काय कन्सिडर केलं होतं? प्रेशर. लिहा. लेट पीए, पीबी, पीसी and PD. Let PA, PB, PC and PD be the pressure at points A, B, C and D respectively. A, B, C and D respectively. After that, same for atmospheric condition. For atmospheric condition काय असतं बेटा? A वरचं प्रेशर आणि C वरचं प्रेशर काय राहणार आहे? सेम. For atmospheric condition, pressure at point A equal to pressure at point काय येणार? C. Write down. For atmospheric condition, pressure at point A equal to pressure at point C because both point lies in atmosphere. Next point, the pressure above the plane surface of liquid and below the plane surface of liquid. The pressure above the plane surface of liquid and below the plane surface of liquid. R काय असणार बेटा? R सेम किंवा R इक्वल लिहू शकतो आपण. बिकॉज जे पाणी साचलेलं ज्याला पाणी म्हणतो ना आपण, जे पाणी स्थिर असते, जे पाणी काय असते? स्थिर. बरोबर. त्यामध्ये इनसाइड आणि आउटसाइड प्रेशर काय असणार आहे? सेम. जेव्हा पूर येते ते पाण्याचं प्रेशर इनसाइड आउटसाइड सेम असते का? वाहत्या पाण्याचं प्रेशर सेम नसते. समजतं का मी काय बोललो तर? मग आपण लिहिलं आधी प्रेशर ए आणि प्रेशर सी काय लिहिलं आपण? सेम. आणि जे आपलं प्लेन सरफेस आहे यावरचं प्रेशर सुद्धा काय लिहिलं? सेम. सो पीसी इक्वल टू काय होणार? पीडी. आता सांगा पीए इक्वल टू पीसी
आणि पीसी इक्वल टू पीडी. हेन्स यावरूनच आपण काय लिहू शकतो, पीए इक्वल टू पीडी. राईट डाऊन दिस. पीसी इक्वल टू पीडी म्हणजे झालं पीए इक्वल टू पीडी. ओके. त्यानंतर आता महत्वाचा पॉइंट, इथपर्यंत आपलं सेम आलं का चेंज आहे? सेम आहे. आता फक्त तुम्हाला महत्वाचं काय चेंज करावं लागणार आहे, वेन कॅपिलरी ट्यूब इज मूव्ह अपवर्ड, वेन कॅपिलरी ट्यूब इज मूव्ह इन अपवर्ड. बरोबर. मग कॅपिलरी ट्यूब जर मी आता अपवर्ड मध्ये मूव्ह करत आहो तर प्रेशर ऍट पॉइंट बिलो द कॉन्केव शेप, सॉरी बिलो द कॉन्वेक्स शेप इज ग्रेटर दॅन अबोव द कॉन्वेक्स शेप. कारण मी आता काय करत आहोत, कॅपिलरी ट्यूब अपवर्ड डायरेक्शन जर मूव्ह करणार, कॅपिलरी ट्यूब कोणत्या डायरेक्शननी मूव्ह करणार, अपवर्ड, तर लिक्विड लेवल काय होते, वर येते का खाली जाते? कधी घरी करून पाहिलं का? पाहा कधी करून घरी. पाईप घ्या, तो पाईप पहिले त्या पाण्याच्या आत टाका, तर पाईपच्या आत लिक्विड लेवल वर येणार का खाली जाणार? आता तो पाईप वर काढा, लिक्विड लेवल कुठे जाणार? म्हणजे प्रेशर कोणत्या साईडला चाललं, डाऊन साईडला का अप साईडला? डाऊन साईडला. डाऊन साईडला केव्हा चाललं, जेव्हा कॅपिलरी ट्यूब आपण काय करत आहोत, वर करत आहोत, म्हणजे मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. लिहा, when capillary tube moves in upward direction, when capillary tube moves in upward direction, the pressure below the convex shape, the pressure below the convex shape is greater than pressure above the convex shape. Pressure below the काय म्हटलं मी, convex shape is greater than pressure above the convex shape. पुढं, therefore मी बिलो द कॉन्वेक्स शेप काय म्हटलं, ग्रेटर, म्हणजे काय येणार, पीबी ग्रेटर दॅन पीए. पीबी ग्रेटर दॅन, कारण मी प्रेशर कोणत्या साईडला जास्त म्हटलं, बिलो, कोणापेक्षा अप, तर पीबी ग्रेटर दॅन काय आला, पीए. बट पीए म्हणजेच काय आहे, पीडी. दस पीबी ग्रेटर दॅन काय, पीडी. आणि यानंतर तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे, फॉर फॉलिंग द लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. बोला, फॉर फॉलिंग द लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब द प्रेशर ऍट पॉइंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट डी. फिनिश द टॉपिक. करेक्ट डाउन.